जर तुम्ही फ्रेशर असाल आणि मेडिकल कोडिंगला ॲज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी बघत असाल किंवा मेडिकल कोडिंग रिलेटेड कुठला कोर्स करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हा चॅनल ओपन करण्यामागचं कारण हे आहे की जेव्हा मी माझी बी फार्मसी कंप्लीट केली त्यावेळेस मी पण मेडिकल कोडिंगला ॲज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी बघितलं, पण त्यावेळेस गायडन्ससाठी किंवा इन्फॉर्मेशन जास्त करून हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल होती, मराठीमध्ये जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळं मला मेडिकल कोडिंग रिलेटेड रिसर्च करायला अवघड गेलं. त्याच्यानंतर जेव्हा मी सीपीसी हा कोर्स निवडला करण्यासाठी तर त्यावेळेस पण सीपीसीच्या कोर्स दरम्यान मला जे काही डाऊट्स वगैरे यायचे ते क्लिअर करण्यासाठी मी जेव्हा युट्यूबवर वगैरे व्हिडिओ सर्च करायचे त्यावेळेस मला ते व्हिडिओ नाही भेटायचे आणि भेटले तरी हिंदी आणि इंग्लिशमध्ये भेटायचे आणि त्याच्यामुळे कॉन्सेप्ट वगैरे क्लिअर होण्यासाठी मला खूप हार्ड गेलं. त्याच्यामुळे मी हा चॅनल मराठीमध्ये ओपन केले जेणेकरून माझ्यासारखे मराठी लँग्वेज अंडरस्टँड करणारे लोक हा चॅनल बघतील आणि त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर होते. ह्या चॅनलवरती मी मेडिकल कोडिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकणार आहे, ते पण इन मराठी. तर स्टार्टिंग आपण एकदम बेसिक पासून करूया की मेडिकल कोडिंग पण मेडिकल कोडिंग म्हणजे काय. आता हे सगळं लिहिलंय इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन मराठीत करणार आहे, सो डोंट वरी. तर चला मग बघूया मेडिकल कोडिंग म्हणजे काय. आता मेडिकल कोडिंग म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन, कन्वर्ट किंवा रूपांतर कशाचं, तर हेल्थ केअर रिलेटेड डायग्नोसिस. आता हेल्थ केअर डायग्नोसिस म्हणजे काय, तर तुम्हाला काय आजार आहे, डोकेदुखी, ताप, खोकला, हायपरटेन्शन, शुगर, बीपी, हे झालं हेल्थ केअर डायग्नोसिस. मग प्रोसिजर, मग तुम्हाला जे आजार आहे त्याच्यावरती डॉक्टरने काय प्रोसिजर प्रोव्हाइड केली ते जातं प्रोसिजर मध्ये. मेडिकल सर्व्हिसेस, तुम्ही ऍज अ आउट पेशंट गेले, तुम्ही ऍज अ इन पेशंट गेले. आउट पेशंट म्हणजे काय, ओपीडी, आपलं साधं डॉक्टरकडे जायचं, मग ते आपल्याला काय ते गोळ्या औषधं लिहून देतं. किंवा इनपेशंट म्हणजे काय की बाबा जास्त सिव्हिअर असेल, डेंग्यू आहे, मलेरिया, टायफॉइड आहे, डॉक्टर काय करतं, ऍडमिट करतं पेशंटला. मग त्या ऍडमिट केल्यापासून तर डिस्चार्ज पर्यंत त्या डॉक्टरने तुम्हाला कुठली कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड केली ते जातं मेडिकल सर्व्हिसेसमध्ये. ट्रीटमेंट घेत असताना तुम्हाला जे काही इक्विपमेंट प्रोव्हायडर वापरतो ते त्याच्यासाठी पण एक स्पेसिफिक कोड असतो, ते जातं इक्विपमेंटमध्ये. आता हे हेल्थ केअर डायग्नोसिस, प्रोसिजर, मेडिकल सर्व्हिस, इक्विपमेंट हे जे काही यूज केलंय ह्या सगळ्यांना अल्फा न्यूमरिकल कोड मध्ये कन्वर्ट करतात. ते अल्फा न्यूमरिकल कोड पण कसे असतात, युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सल कोड म्हणजे काय ते एक्सप्लेन करण्याआधी तुम्हाला हे सांगते अल्फा न्यूमरिकल कोड म्हणजे काय. तर अल्फा न्यूमरिकल कोड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल R50.9 फिवर अनस्पेसिफाईड, ह्याच्यामध्ये आर जो आहे तो अल्फाबेट आहे आणि 50.9 हा न्यूमरिकल आहे. अल्फा आणि न्यूमरिक मिळून झाला अल्फा न्यूमरिकल कोड. आता अल्फा न्यूमरिकल कोड हे तुम्हाला कळलं असेल, पण युनिव्हर्सल म्हणजे काय, तर पूर्ण युनिव्हर्सल मध्ये फिवर अनस्पेसिफाईड आहे, ताप आहे आणि ते अनस्पेसिफाईड आहे, कशामुळे कशी माहित नाही. हा कोड पूर्ण युनिव्हर्सल मध्ये तुम्हाला जर कोड करायचा आहे तर तो फक्त तुम्ही R59.9 हा कोड यूज करूनच करणार, त्याच्यासाठी दुसरा कोड नाही. तर ह्यालाच बोलतात की युनिव्हर्सल मेडिकल अल्फाबेटिकल कोड्स. मग थोडक्यात मेडिकल कोडिंग म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची आहे, ती कशात करायची आहे, युनिव्हर्सल मेडिकल अल्फाबेट कोड्स मध्ये. तुम्हाला नोट्स मध्ये, पेशंटच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये, पेशंटच्या नोट्स मध्ये जे काही ह्या रिलेटेड इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याला कुठले कुठले डायग्नोसिस आहे, त्याला कुठली कुठली प्रोसिजर दिली आहे, कुठली मेडिकल सर्व्हिस दिली आहे, कुठलं इक्विपमेंट दिले, ह्या सगळ्यांना हेच तुम्हाला सगळं पॅराग्राफ मध्ये दिलेलं असणार, त्याला तुम्हाला करायचं कन्वर्ट न्यूमरिक मध्ये, अल्फा न्यूमरिक कोड्स मध्ये. मेडिकल कोडिंग म्हणजे काय हे समजलं. आता मेडिकल कोडिंग कोण करू शकतं, फक्त दोन गोष्टी रिक्वायर्ड आहे, एज्युकेशन आणि सर्टिफिकेशन. एज्युकेशन मध्ये पण ग्रॅज्युएशन पाहिजे, ते पण कशात, लाईफ सायन्स रिलेटेड डिग्री पाहिजे. नाही. आता मेडिकल कोडिंग म्हणजे काय हे समजलं. पुढचा प्रश्न, मेडिकल कोडिंग कोण करू शकतं, फक्त दोन गोष्टी रिक्वायर्ड आहे, एज्युकेशन आणि सर्टिफिकेशन. एज्युकेशन मध्ये पण लाईफ सायन्स रिलेटेड बॅकग्राऊंड पाहिजे आणि त्यात ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि सर्टिफिकेशन कुठले कुठले पाहिजे ते मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे. मी ग्रॅज्युएशन का बोलतेय, कारण की डिप्लोमाला सध्या मार्केटमध्ये जॉब नाहीयेत. तर चला बघूया इन डिटेल. एज्युकेशन मध्ये काय काय असू शकतं, बी फार्म, BSc, BHMS, BMS, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी रिलेटेड कुठलंही ग्रॅज्युएशन असू द्या चालतं. आता
सर्टिफिकेशन मध्ये पण कुठले कुठले आहेत? सीपीसी म्हणजे सर्टिफाईड प्रोफेशनल कोडर, सीओसी सर्टिफाईड आउटपेशंट कोडर, सीआयसी सर्टिफाईड इनपेशंट कोडर, सीसीएस सर्टिफाईड कोडिंग स्पेशलिस्ट. आणि हा जो सीआरसी आहे हा फक्त आणि फक्त एससीसी कोडरसाठी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल कोडिंग म्हणजे काय, काय एज्युकेशन लागतं, कुठलं सर्टिफिकेशन लागतं, हे सगळं एक्सप्लेन केले. या रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरी असतील, काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा तुम्हाला कुठला टॉपिक एक्सप्लेन करून पाहिजे असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. मी त्या रिलेटेड व्हिडिओ लवकरच बनवून पोस्ट करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.